फ्रूट्स काही कधी भेटले नव्हते, खायला दिले नव्हते, पण यावर्षी चांगलं आयोजन आहे. श्रीधर हरकत नाही, एक खूप चांगलं मनोगत त्याने व्यक्त केलं. तर श्रीधर ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच इथे सुरू होते. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे सुरू होतोय. तर खाडी चषकचा चॅम्पियन संघ सुद्धा थोडासा जरूर अडचणीत होता, मात्र श्रीधरने 39 धावांची खेळी साकारली. जाऊया आपण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. खंबालपाडा संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. साई शेलार आणि सुशांत. आणि जाऊया आपण पहिल्या सत्रासाठी राहुल भोईर यांच्याकडे. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. थोडासा आवाज दिला तर बरोबर लीजिए मास्तर. हॅलो हॅलो. गिरीश म्हात्रे पहिल्या षटकामध्ये. सामना सुरू होतो. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. चांगली सुरुवात. रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये गावदी वसा टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला. 2 सलामीवीर बासमन, सुशांत आणि साई शेलार. स्विशीर करण्याचा प्रयत्न होता. कीपर तर बीट झाले आणि या दरम्यान चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र आला नाहीये. अप्रतिम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर कामगिरी बघा. एक वेगळी शैली आहे गिरीश म्हात्रेची. ऍक्शन देखील खूप सुंदर. यावेळी ऑन साईडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. डावा इथं चांगला मिळतील. सुशांत 2 चेंडू डॉट खेळल्याच्या नंतर आक्रमण पहिला चौकार टीम खंबालपाड्याच्या माध्यमातून. सुरुवात झाली या दरम्यान. आता मात्र चौकार 2 चेंडू डॉट आल्याच्या नंतर गिरीशचा पुढचा बॉल. दरम्यानचा आताचा मात्र चेंडू चांगला आहे. बघा किती चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. गिरीश सातत्याने दुसरा किंवा तिसरा षटक फेकत असतो. त्याला मात्र आज पहिल्या षटकापासून एक वेगळी रणनीती. फिरकीपट्टू गोलंदाज. यावेळेचा हा फटका म्हणजे 6 मिनिट फसला. खेळाडू तिथे उपस्थित आहेत. झेल तिथे मात्र पकडत असताना विकी मात्रे फलंदाज बाद. जुदन आईचा मी लाडका माझ्या आईने लावलाय लळा. अगं जय मला पोरी सांगते मी तुला चल जाऊ जीवदानीला. अगं जय मला पोरी सांगते मी तुला चल जाऊ जीवदानीला. लागत असताना खंबालपाडा टीमला चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकापासून फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळते. विक्रम शेलार, नवीन बासमन. कालच्या दिवसामध्ये चांगला काम झाला होता. भोईर चषकामध्ये चांगला खेळ झाला होता. चांगली उल्लेखनीय कामगिरी केली होती खंबालपाडा टीमनं. आता सेकंड मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला वाकण टीमच्या अगेन्स्ट. आता बघूया स्पर्धेमध्ये कसा खेळ होतो आजच्या दिवसामध्ये. साई शिवाजी शेलार प्रथमच स्टार्टिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. समोर गिरीश म्हात्रे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम आपल्याला पहिला षटक पाहायला भेटला, कारण का नवीन चेंडू आणि नवीन जेव्हा नक्की चेंडू असतो तिथे चेंडूला मात्र टर्न एवढा प्राप्त होत नसतो. तर देखील पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली गिरीश
एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि एका षटकाच्या अखेरीस एक गरी बाद 4 अशी धावसंख्या. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली ज्ञानेश्वर वाले टीमचे कॅप्टन. मी सांगितलं त्यांनी की आम्ही कामाला टीमला मात्र जास्तीत जास्त कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या अनुषंगानं बॅटिंग आहे कामाला टीमकडं प्रयत्न असेल. पहिल्या षटकामध्ये यश आलाय. ग्रीष्मात्रेने चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. सूरज दूधकर सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलने सुरुवात. शॉर्ट काउंट आहे असा उल्लेख देखील साई शेलार यांनी केला होता आणि इथे धावा चेस होऊ शकतील त्या अनुषंगाने जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न असेल. पूल करायचा प्रयत्न होता मात्र चेंडू डीपमध्ये आहे. फिल्डर खूप वेगाने आले. जगदीश दूधकर तिकडे उपस्थित आहेत. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 6. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा हा दुसरा षटक. सूरज दूधकर फुलर लेन जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता आणि फक्त चॉक करत असताना चेंडूला सन्मान देत असताना विक्रम शेलार सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 7. चांगली बॅटिंग करावी लागेल पहिल्या इनिंगमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. ज्या अनुषंगानं मात्र गोलंदाजी होती वसा टीमची. इथनं प्रयत्न करावे लागतील कामाला टीमला. यावेळीचा फटका चांगला ओव्हर पिच बॉल आणि या स्क्यासाठी जाणलं जातं साई शिवाजी शेलार या फलंदाजाला. पहिला षटकार साई शेलारच्या बॅटमधून. गुड शॉट. षटकार आलाय साई शेलारच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 6 पुढे जाते 13 वरती. पुढचा बॉल अजून एका कोट्टापाचा बॉल आहे. मिस्टामिंग शॉट. झेलची संधी आहे. मोठी विकेट होऊ शकेल मॅचची आणि ती विकेट येत असताना साई शिवाजी शेलारला मैदान सोडावं लागेल. विकेट महत्वाची होती. षटकाराच्या नंतर उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये सूरज दूधकर हा गोलंदाज खेळाडू बाद. जितू शेलार नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. स्टॅकिंगला विक्रम. या दरम्यान संयमाना सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आताच मात्र विकेट आली आहे मोठी. मोठा धक्का लागला कामाला टीमला. या धक्क्यातनं सावरावं लागेल. तोच प्रयत्न विक्रम शेलारचा. एका धावेने स्टॅक रोटेट केली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती या दरम्यान 14 षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झाला. 7च्या सरासरीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 14. डीजे दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 14च्या नक्कीच आता मग संघाची धावसंख्या 7च्या सरासरीनं 14 वरती आहे. सरासरी या दरम्यान वाढवावी लागेल.
सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज गिरीश म्हात्रे, ज्यांना पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली होती. अजून एक चांगला चेंडू पडल्याच्या नंतर आतमध्ये येतो चेंडू, बाहेरच्या दिशेनं जातोय. लेग ब्रेक, अप ब्रेकच्या माध्यमातून हा चेंडू बाहेर जातोय. लेग ब्रेक देखील तुम्हाला मात्र पाहायला भेटले पहिल्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी, फिरकीपट्टी आपला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शिक्षित करण्याचा प्रयत्न होईल आपल्याला पाहायला मिळते. चेंडू किपरच्या पाठी, प्रोटेक्शन आहे आणि या दरम्यान धाव येताना मिळणार नाहीये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये देखील गिरीश म्हात्रेच्या माध्यमातून. ऍक्शन बघा किती चांगला आहे. एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते दूर भरण्यात टाकण्यासाठी. दरम्यान बघतो तर बॉलर समोरच्या दिशेनं आणि इथनं मिळाल एक धाव. सिंगलच्या संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 15. तिसरा षटकाचा खेळ मार्ग असते आणि धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला 15 पाहायला मिळतात. धावांचा वेग वाढवावा लागेल, धावांची गती वाढवावी लागेल. ज्या अनुषंगाने वसा टीमकडे बॅटिंग आहे. रवी वाघरे, विकी म्हात्रे, सूरज दूधकर, चांगले खेळाडू आहेत या देखील टीम मध्ये. चांगले बासमन आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न जितू शेलारचा बीट झाला. बासमन सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. हा ब्रेक खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकापासून. फिरकीची गोलंदाजी, जादुई गोलंदाजी. फुलर यांचा हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितू शेलारचा होता. मध्ये एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 16. हर्ष 11 वडवली बी विरुद्ध नागाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. यावेळेचा हा फटका उडवलाय. मिसामिंग फिल्डर तिथं उपस्थित आहेत. विश्वास फुलवरे झेल देखील स्वीकारत असताना आणि इथनं विक्रमला देखील मैदान सोडावं लागेल. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वसार टीमच्या माध्यमातून फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आहे फक्त आणि फक्त 16 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथनं चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. जितू शेलारकडनं आता मात्र भरपूर अपेक्षा असतील खंबालपरा टीमला. कुणाल दरम्यान 4थ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट नाही दिल जितू शेलारसाठी. गती कमी होती. समोर खेळल्या फिल्डर देखील आहे तिथे मात्र खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. नितीन मात्रेच्या माध्यमातून चौकार. असाच खेळ करावा लागेल या मॅच मध्ये.
या दरम्यानचा फुलर लेनचा जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खूप चांगली गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. टीम वसारच्या माध्यमातून नवीन बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये. नितेश शेलार. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आहे 21 वरती धावसंख्या. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. त्याच्यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल नागाव विरुद्ध वडवली. एक मॅच सोनारपाडा टीमने देखील जिंकले. मात्र जिंकणारा संघ सोनारपाडा टीम सोबत 2-2 करेल. ओव्हर द विकेट यावेळेस फटका फसला मग सामिंगे. रवी वायला जेलच्या खाली. नितेश शेलारला देखील मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. पेरी मारू सोनेरी लाटा. नवीन बॅट्समन इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. भागीदारी गरजेचे आहे. या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. वडवली टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचे. वडवली ब विरुद्ध आपल्याला इथनं मॅच पाहायला मिळेल नागाव. संपर्क साधायचे. ओव्हर द विकेटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये डीपमध्ये वेगानं चालल्या पॉईंटला खेळाडू नव्हते उपस्थित. विश्वास फुलवरे दूरवर नाही दिल. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत इथनं मिळतील या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 24. प्रयत्न सुरू आहेत. धावा बनवण्यासाठी संघर्ष केला जातोय. कुणाल या षटकामध्ये टीम वसारच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. ओव्हर द विकेटनं आणि इथनं मात्र यावेळेस बघतो आपण अजून एक चूक झाली आहे टीम वसारच्या माध्यमातून. नागाव टीमच्या प्लेयरला विनंती की थोडीशी बाजूला व्हा. समोर आपण मागे राहायचं जरा. सिंगल धावीत नमेल. यावेळेस फटका आहे. यावेळेस मिसामिंग पुन्हा एकदा दूरवर तिथे नितीन आणि तिथे मात्र झेल स्वीकारत असताना अजून एक फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं टीम वसारच्या माध्यमातून. अशा प्रकारे षटक क्रमांक 14 देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आहे या दरम्यान 25. धनाजी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सुनील वायलाचं अंतिम षटक अजूनही शिल्लक असेल. 2 षटकामध्ये खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केली. खास करून गिरीश म्हात्रेनं इम्प्रेस केलं. पहिलं षटक असताना खूप चांगलं टाकलं. त्याच्यानंतर सेकंड देखील स्पिनमध्ये इम्प्रेस केलं. साई शेलारला अपयश आलं. भरपूर अपेक्षा होती या मॅचमध्ये त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर सलामीवीर बॅट्समन देखील त्यांना देखील सुशनला देखील अपयश आलं. नितेश असेल यांना देखील अपयश आलं. विक्रम देखील बाद झाला. जितू शेलारकडनं आता मात्र अपेक्षा आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. इथनं आक्रमण करावं लागेल. 40 ते 45 50 धावा स्कोअरबोर्डवरती येणं गरजेचं आहे. आता बघूया अंतिम षटकामध्ये कसा खेळ होतोय. धनाजी स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर द विकेट दरम्यान पहिलाच बॉल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. संदेश शेलार चांगला गोलंदाज आहे टीम खंबालपाड्याचा. तर बघूया इथं जितू शेलार कशी बॅटिंग करतील. 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला. तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे धनाजीनं.
आक्रमण करण्याचा प्रयत्न समोर खेळ फिल्डर देखील आहे तिथे उपस्थित. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि इथनं एकापेक्षा धाव देखील जास्त मिळणार नाही, फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 27. धावा टॉससाठी रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. नागा वडवली. यावेळेचा फटका आहे चांगला. या फटक्यांची देखील आहे गरज. संदेश शेलारच्या बॅटमधून आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. प्रयत्न आता मात्र संदेश शेलारचा. ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र फटका हवे तर सामिंग झेलची संधी या दरम्यान नसणाऱ्या, कारण का चेंडू भरपूर दूर होता. तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर बरोबर 35. चला शेवटचा कॉल असेल. सचिन पाटील लवकरात लवकर आपण याचे टॉससाठी आणि कमलेश पाटील आपण देखील लवकरात लवकर रिपोर्ट करायचं टॉससाठी. ओव्हर द विकेटनं फटका यावेत. फिल्डर तिथं आहे. नितीन मात्र जज करतायत. झेल तिथे स्वीकारलाय. फलंदाज बाद. चितू शेलारला फीड करत असताना मी तर म्हणाल शांत ठेवण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त हा चेंडू होता. खोदून काढला अक्षरशः चितू शेलारनं. इथनं मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 37. ओव्हर द विकेट सुनील वायले. दरम्यान पुन्हा धावन साईडला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली विकीच्या माध्यमातून. एकच धाव इथनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 5 वर्षाखेरीज संघाची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 38. टार्गेट आहे. त्याच्या आधी आपण टॉस देखील घेणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉससाठी रिपोर्ट करायचं. लगेचच नागाव टीमचे कॅप्टन आणि वडवली बी टीमचे कॅप्टन आपण मॅच लगेच सुरू करू. मान्यवरांच्या शुभाचे टॉस देखील केले जाईल. मात्र आम्ही थोडासा ब्रेक घेतोय. तुम्ही ब्रेक घेऊ नका, कारण का मॅच खूप महत्त्वाची आहे. त्याच्या नक्कीच पुढचे देखील मॅच तुम्हाला खूप चांगला पाहायला मिळतील. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकू आमच्या सहकारी समालोचक मित्र नितीन काळे यांचा आवाज. गोवेगावचे पेलवान बंडू दशरथ पाटील आणि गणेश पाटील गोवे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत सुद्धा करतो. या स्पर्धेमध्ये 39 धावांचं मापक असं आव्हान ठेवले ते स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 खंबालपाडा संघाने गावदेवी वसार संघासमोर. 4 षटकांची मॅच असेल. यानंतर दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नागाव विरुद्ध हर्ष 11 वडवली बी. 4 षटकांची मॅच. टॉस केला जातोय. बंडू दशरथ पाटील साहेब पेहलवान गोवेगाव आणि गणेश पाटील साहेब गोवेगाव.
तर नागाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि चला सज्ज राहायचे दोन्ही टीमने, कारण की 39चं टार्गेट आहे, त्यामुळे आपण जास्त विलंब करू नका. आपल्याला कॉमेंट्री बॉक्स समोरून मैदानात उतरायचे, लक्षात घ्यायचे खेळाडू कक्षाची इकडनं, त्यामुळे आपण दोन्ही टीमने सज्ज राहायचे. तर गणेश पाटील गोवे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. मला आठवते अभिनव ग्राउंड आजदेगाव येथे ज्यावेळी स्पर्धा झाली होती आणि गणेश पाटील यांची फलंदाजी आम्ही मला वाटतं पाहिली होती. राजू त्यांना तिथे घेऊन आले होते खेळण्यासाठी, आमचे मामाचे सुपुत्र आहेत पिंपलगरचे. तर स्वागत आहे गणेश पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये. खूप चांगले क्रिकेटर आहेत गणेश पाटील, मोठमोठ्या फटक्यांसाठी ते जरूर जाणले जातात. इथे टार्गेट आपण पाहिलं तर 39 धावांचं आहे. पहिले षटक घेऊन ते गोलंदाज संदेश शेलार येत आहेत. सेकंडला विकी पात्रे आणि 9 सेकंडला सूरज युतकर. ही सलामीची जोडी आहे. बघायचं 39 धावांमध्ये फाईट करेल काही ते कंबलपाडा संघ. कारण कुंभी धावांमध्ये बऱ्याच वेळा मॅच चांगली पाहायला मिळते. साईने ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला, थोडासा शॉर्ट राऊंड आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. मिडॉनला जितू शेलार आहेत, यशरक्षक साई शेलार आहेत. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विकी शेलारला तुम्ही पाहतायत. धावांची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी झाली आहे. 38 धावा म्हणजे आपण पाहिलं तर कमी आहेत, मात्र कमी धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो खंबालपाडा संघ. सुरेख गोलंदाजी, त्यासाठी संदेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल खास करून या मॅचमध्ये. पहिला चेंडू त्याने वाईट टाकला होता, दुसरा चेंडू मात्र इथे डॉट, म्हणजे एक चेंडू एक धाव खर्च केली. इथे विकी म्हात्रेच्या बॅटमधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे लाईन होतोय. षटकार. संदेश आता मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. साई जज करतात एस्टॅनच्या मागे आणि फलंदाज विकी मात्रेची खेळी इथे होईल समाप्त. पहिला धक्का वसार संघाला 7 या धावसंख्येवरती. क्रमांक होती मगाशी उल्लेख केला 39 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो खंबालपाडा संघ. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. कारण टेनिस बॉलमध्ये आपण विचार केला तर 2013 2014 जर तुम्ही पाहिला तर एक वेगळी दहशत होती. खंबालपाडा टीम असेल, मोठा गाव संघ असेल, तर या 1-2 वर्षात आपण पाहिलं तर थोडंसं जरूर बॅकफूट आहे. कारण की प्रत्येक वेळी जितू शेलार, साई शेलार, विकी शेलारचा खेळ चांगला होईल असं नाही आहे. प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागेल. इथेही चेंडू हवे ते, मात्र क्षेत्ररक्षक काय करतायत एक्झॅक्टली. सुरुवातीला जयेश थांबले बघा, झेल झाला असता. असे झेल तुम्हाला पकडावे लागतील या मॅच. कारण मॅचमध्ये आपण पाहिले तर फक्त 39 धावा आहेत, त्यामुळे या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतीलच. जर या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करायचं असेल, कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतील. कारण थोडे थांबले बघा जयेश पाटील. सुरुवातीला धावले, त्यानंतर थोडेसे थांबले, चेंडूकडे त्यांनी पाहिलंही नाही. हेमंत ठाकूर सुद्धा आले होते. तर कॉल तुमचा होणं खूप गरजेचं आहे फिल्डिंग करताना सुद्धा. संदेश राईट मोड द विकेट. इथे मात्र चेडो घेऊन काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव इथे मिळेल. इथे काय घडलंय बघायचंय. दुसरी धाव किती वेगाने पूर्ण केली. सूरजने कॉल दिला होता दुसऱ्या धावेचा. 39 धावांचं लक्ष आणि अशा धावा थांबाव्या लागतील खंबालपाडा टीमला. त्याच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली व साहिल प्रतिष्ठान दौरली यांच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. कटआउट सुद्धा तुम्ही पाहतायत. कारण हेमंत फुलोरे साहेब यांचं खूप स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व होतं. डॉट बॉल. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 11. 28 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल खंबालपाडा टीमला या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालाय. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान आयगावदेवी 12-13 नागाव संघाने नाणेफेकी जिंकले. सामना 4 षटकांचा असेल.
तर दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचे. सिद्धू भोईर खास करून भरपूर लांब आहेत सिद्धू अजूनही. बघा कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आपण पाहिलं एक रिक्षा कोणाची आहे बरोबर मधोमध आहे, ती जरा रिमूव्ह करा तिकडनं. प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपल्या गाड्या जरा व्यवस्थित पार्किंग करा मित्रांनो. पार्किंगसाठी जागा भरपूर आहे इथे. त्या रिक्षाचा नंबर आहे 3741. रिमूव्ह करा लगेच. पहिला चेंडू आपण पाहतोय. विकी शेलारचं स्वागत. चौकाराने गेले फलंदाज सूरज दुधकरने. विकीच्या हातामध्ये दिला आणि विकीचं स्वागत चौकाराने केले सूरज दुधकर. जागृती 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा तुम्ही त्याला पाहत असता. खुल्या गटातनं चांगला चेंडू होता, इथे मात्र बीट केले चौकारानंतर विकीने. 22 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 धावा गावदेवी वसार संघाला करायचे आहेत. काडी चषकमध्ये सुद्धा 3 सामने जिंकले होते. वसंत संघाने क्वार्टर फायनलमध्ये रिची प्रतिष्ठान देसाई संघ विरुद्ध फलंदाजी त्यांची चांगली झाली नाही. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकले, मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते जज केले आणि फलंदाज सूरज दुधकरची खेळी ते समाप्त होईल. दुसरा धक्का लागला मैदानामध्ये गावदेवी वसार संघाला. दोन गडी बाद झाले. 15 धावसंख्या होती. अजूनही आपण पाहिलं तर 24 धावा करायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला कमी धावांमध्ये चांगली मॅच नेहमीच पाहायला मिळते आणि इथे संघर्ष अजूनही करतोय खमारपाडा संघ, प्रयत्न करतोय विकेटच्या शोधात. नवीन फलंदाज रवी वायले, मलंगडचा वंडर बॉय म्हणून असं त्याला पाहिलं जातं. धावांची रन मशीन. खुल्या गटातनं ज्यावेळी स्पर्धा व्हायची आम्ही बऱ्याच वेळा प्रमोद म्हात्रे यांच्या संघामध्ये आम्ही रवी वायले यांना पाहिले. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटला जास्त प्राधान्य मिळायला लागलं. त्यानंतर वसार संघामध्ये आपण सातत्याने चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. धर्मवीर चषक स्पर्धा तुम्ही पाहिली भाल येते. त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा रवी वायलेला मिळाली. त्यानंतर मालेगावच्या स्पर्धेत बुलेट सुद्धा मिळाली होती. रवी वायले, विकी म्हात्रे, सूरज दुधकर हे भरपूर चर्चेत राहिलेले खेळाडू आहेत. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. खराब चेंडू होता आणि त्यावर आलेला हा चौकार. 21 धावा झाल्यात. फक्त आता 18 धावा करायचे आहेत गावदेवी वसार संघाला. जय गावदेवी सोनारपाडा संघाने मागच्या मॅचमध्ये 65 धावांचा पाठलाग केला होता. इथे 39 धावांचा पाठलाग करा असं म्हणजे चेसिंग करत असताना 3 सामने चेसिंग करताना आपण पाहिलं तर 2 सामने ऑलरेडी जिंकलेत. नागाव संघाने धावांचा पाठलाग केला. सोनारपाडा संघाने आता मात्र वसा संघ धावांचा पाठलाग करतोय. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. धनाजी शेलार खूप वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा झालेत. 16 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फिरोज सरांना पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. त्यानंतर स्कोरलेचे पंच धर्मेंद्र वर्मा सर खूप चांगली भूमिका कालपासून 2 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. आणि काल मनोज गुप्ता सर होते तिसरे पंच, मात्र आज फिरोज सरांना तुम्ही जावेद फरीद सरांना पाहतायत. मॅन फ्रॉम कल्याण. 18 चेंडू 16 धावांची गरज आहे. गावदेवी वसार संघ तुम्ही पाहतायत. 40+ वसार संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये संघ तुम्ही पाहता असता. अंडर 19ची स्पर्धा बऱ्याचशा होतात. 40+च्या स्पर्धा होतात. रेग्युलर स्पर्धा होतात. आणि प्रत्येक गावामध्ये आपण पाहिलं तर भरपूर खेळाडू आहेत. 40+चे खेळाडू आपण पाहत असतो. सोनू वायलेस सुद्धा आपण पाहतो. नरेश बोयाना पाहतो. विजय
वाईले यांना सुद्धा तुम्ही पाहत असता. तुम्ही 40+ संघ सुद्धा मलंगडचा विचार केला पण तर चांगलाच संघ आहे टी वसारचा. पण इथे रेग्युलर संघाला अजूनही 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. आणि रवी वायले स्ट्राईक एंडला येतात, ज्या खेळाडूचा मी मगाशी उल्लेख केला आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतात. फिरकी अस्त्र बाहेर काढले कॅप्टन साई शेलारने. आता जयेश पाटीलला आमंत्रित केलं जातंय. टायगर चषकमध्ये खूप चांगली गोलंदाजी जरूर त्याने केली होती. अठरा चेंडू 16 धावा. पहिला चेंडू बघा, रवी वायले इथे बीट झाले, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. आणि काय घडतंय मैदानामध्ये, बाईच्या स्वरूपात एक धाव. फिरोज सर सुद्धा बघतायत की एक्झॅक्टली मैदानात काय घडतंय. अशी संधी पुन्हा येणार नाहीये. 15 धावांची अजूनही गरज आहे. संदेश शेलार थोडीशी चूक दाखवली इथे, खरंच चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. चुकाल तर नक्कीच सामन्याला मुकाल असं म्हटलं जातं. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर, सुरेख गोलंदाजी. हे वैशिष्ट्य मी मगाशी उल्लेख केला साई शेलारने आता आपलं मुख्य अस्त्र बाहेर काढले ते म्हणजे फिरकी. लेदर बॉलमध्ये सुद्धा आपण पाहतो भरपूर इम्प्रेस केलं जातं. फिरकी गोलंदाज ज्यावेळी येतात, एकाच कसोटीमध्ये आपण पाहिले तर 38 विकेट सुद्धा फिरकी गोलंदाजाने घेतले. हा एक इतिहास आहे इंटरनॅशनलला. इथे मात्र त्याने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. नितीनने मात्र जाळ जोर असला होता. आणि काय करतायत धनाजी शेलार, गोलंदाज करेल तर काय करेल. एकच धाव मिळते. वारंवार चुका करतोय कमालपाडा संघ. धावांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी कमी आहे आणि अशा कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. पंचवीस धावा झाल्या, 14 धावांची अजूनही गरज आहे. जयेश इथे मात्र रवी वायलेने आपला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, चौकार. वर हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 10 धावांची अजूनही गरज आहे. जयेश पाटील, सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं रवी वायलेला. 10 धावांची अजूनही गरज आहे. सूरज बाद झालेत, विकी बाद झालेत. त्यामुळे मॅच मध्ये काही घडू शकतं जोपर्यंत शेवटचा धाव इथे बनत नाही. 10 धावा अजूनही करायचे आहेत. हलकंसं अपील केलं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. आमचे ड्रीम मेकर्स पाणी घेऊन जायचे मैदानात. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. साई सांगतायत धनाजी शेलार तुला झेल खूप इझी होता, हे साई सांगत असतील. कारण कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. डीजे धावांची अजूनही गरज आहे. परशुराम मामा क्रीडांगण दौरली गाव तुम्हाला पाहायला मिळतोय. ऐतिहासिक क्रीडांगण. 12 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. पंचांसोबत सुद्धा थोडीशी चर्चा केली जाते. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. केलेटीचा बिग बॉस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जीटीसी जल्पेश भोईर या वाहिनीचे फाउंडर आहेत. सुरेश म्हात्रे असतील, आशिष भोईर असतील, त्यांचे सर्व सहकारी.
12 चेंडू 10 धावांची आता गरज आहे. आणि बघायचं आहे चौथं षटक कोण घेऊन येतोय कंबरपाडा संघाच्या वतीने. साई शिलार येते स्वतः कॅप्टन. आणि इथून राहुल भोईर आपण विचार केला साईने 3 ते 4 धावा खर्च केल्या, किमान 5 धावा खर्च केल्या, तर शेवटच्या षटकात जयेश पाटीलचं षटक जरूर असू शकतो, फाईट करू शकतो कंबरपाडा संघ. म्हणजे त्यासाठी या षटकात साईला चांगली गोलंदाजी करावी लागेल. नितेश शेलारला तुम्ही पाहतायत, संदेश शेलार आहेत, जयेशला पाहतायत शॉर्ट थर्ड मॅनला. बारा चेंडू आणि 10चं इक्वेशन या मॅच मध्ये. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं नागाव आणि वडवली बी संघ आपल्याला फलंदाजी करायची. पहिला चेंडू आपण पाहतोय, सुरेख फटका मानावा लागेल आणि पंचांचा इशारा काय येतोय, चेंडू 1 बाउन्स सीमा बार, चौकार. अकरा चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. नितीनच्या पॅड मधून हा चौकार येतोय. धावांची इन्व्हेस्टमेंट जरूर कमी झाली इथे. त्यामुळे मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय जरासं जवळ येत चाललंय. तो गावदेवी वसार संघ आपण पाहतोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 10 चेंडू अजूनही 6 धावांची गरज आहे. तुम्ही पाहिले सांगतात सिंगल डबललाही तुला प्राधान्य द्यायचं याच सूचना करतायत नितीनला. आणि इथे मात्र नितीनने बघा मॅच फिनिश केली. वाईड इश लॉंग ऑनच्या वरून हा षटकार आणि विजयाचं खातं ओपन केलंय ते गावदेवी वसार या संघाने. तर लाईनअप करायचे दोन्ही संघ. लाईनअप करून आपल्याला मैदान सोडायचे. रवी वायले आणि साई शेलार कॅप्टनला ही सूचना असेल. तो 2 षटक 6 धावा 2 गडी बाद. ज्या खेळाडूला तुम्ही 10 PL दुबईमध्ये सुद्धा पाहिलं, गिरीश म्हात्रे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गिरीश म्हात्रे आपण पाहतोय 10 PL स्पर्धेमध्ये सुद्धा आपण दुबईमध्ये त्याला पाहिलं. डोंबिवली ग्रामीण स्टार जो संघ साई शेलार निलेश म्हात्रे यांचा संघ तुम्ही पाहिलं, त्या संघामध्ये सुद्धा गिरीशला तुम्ही पाहिलं. हातभर चेंडूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे.